मित्रांनो, गाडा मालक बालामोरे या चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे. आणि आज बादल आणि भैरव खूप सुंदर असं येवण जोडी पळाली. आणि आज मालक सुद्धा खूप आनंदी आहेत. दादा, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे गेल्या मैदानात आमचा बैल बाहेर गेला होता, तर खूप जणांनी कमी समजलं होतं. पण असा बादल मन मन म्हणजे असा गुलाला कधीच हे करून देत नाही. गुलाल कधी पडलाच नव्हता, पण या गाडीचा कधीच गुलाल पडला नाही. 3 शर्यती आली पण पडल्या नाही. बादल आणि भैरव आज खूप येवण जोडी जुळून पळाली. कारण मागील मैदानामध्ये संघर्ष केला होता बादलनी. कारण कुठेतरी गाडी बाहेर गेली होती. त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी त्याला ट्रोल सुद्धा केला होता. काय सांगाल? त्यांना आज करून दाखवलं बादलनी. बादलने म्हणजे खूप जणांनी असंच समजलं होतं, की बादल आता संपला. बादल संपणाऱ्यातला नाही. त्याने एकच सांगायचे, समोर समोर या, बादल संपणाऱ्यातला नाही. कारण कुठेतरी शर्यत क्षेत्रामध्ये थोडा विरोधक ट्रोल करत असतात. कारण काय सांगाल त्यांना? कारण कसा बैल घेऊन घडवायचा आणि मग त्यांनी ठरवायचं. बादल आम्ही त्या माने ड्रायव्हर करवले यांच्याकडनं घेतला होता. तो बादल काही शक्ती-बिक्ती काय नाही, लंपीतून निघाला होता. तर लोकांना वाटत होतं बैल पळणार नाही. तर आम्ही एक शर्यत केली. त्याच्यानंतर आम्हाला लोकांनी सांगितलं, अशा-अशा बैलांच्यात पळवा. तर नंतर आम्ही त्याच्यातून तो प्रसाद पराट त्यांच्या याच्यातून माध्यमातून आम्ही बैल पळवतो. बघा, खूप छान असं सांगितलंय. आणि आज बादलने त्यांना करून सुद्धा दाखवले. मोठे मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा, तुमची ओळख सांगा. माझं नाव लहू फराट, फराटपाडा. आज येवण जोडी पळाली. काय सांगाल दोन्ही बैलांबद्दल? मन भरून आला बैला पळाली म्हणून. का तर मागच्या अड्ड्यात बाहेरच बैला गेली होती याच्यामुळे, हां, याच अड्ड्यामध्ये. पण लोक समजत होती की बाबा बैल झाले कमी झाले आता, पण नाही. पण आज बैला गुलाल घेऊन दिला. किती रुपयाला घेतला बादल? बैल काय जास्त महाग बैल नाही आपण घेतलेला. एक घरगुती म्हणून नातेवाईक असल्या कारणाने आपण बैल कमी पैशात दिला आपल्याला. पण तरी पण बैल 52,000चा बैल आहे. मैत्रीपूर्ण खरेदी झाली. खरेदी झाली. खूप चांगला असा तुम्ही बादल सांभाळलेला आहे. कशा प्रकारे त्याचे व्यायाम आणि नियोजन असते? व्यायाम करणार म्हणजे पोरच असतात. मी तर फक्त त्याला खाण्यापिण्या फक्त हेच घालणार. पण पोहणी वगैरे ही पोरच करतात त्याला. दादांना सुद्धा विचारूया. दादा, कशा प्रकारे नियोजन तुम्ही करत असता? कारण खूप चांगला असा तुम्ही महादेवाचा नंदी सांभाळलेला आहे. त्याला आम्ही बैलाला शर्यतीला न्यायचं असेल तर आदल्या दिवशी चालून आणतो 1 किलोमीटर 2 किलोमीटर. ना त्याच्या आधी बैल नेला नाही ना शर्यतीनं 1 हप्ता, तर त्याच्याने आम्ही एक पोहणी टाकतो. नाही न्यायचा असेल तर बैलाला विश्रांती देतो. आज तुम्ही खूप चांगला महादेवाचा नंदी घडवलेला आहे. आणि आज गुलाल प्राप्त सुद्धा होतोय. भैरवबद्दल काय सांगाल? भैरव पण गुलालातला आहे. त्याला पण लोकांनी कमी समजलं होतं का गुलाल पडतोय त्याचा, तो गुलालातला बैल नाही आहे. पण त्याने पण करून दाखवलं, मालकासाठी पळतोय तो पण. कुठला तरी एक सांगायचं म्हणजे 10 नंबरचा पक्षासारखा तो दिसायला क्वालिटी वाटते. आणि ॲग्रेसिव्ह सुद्धा वाटतोय. काय सांगाल? त्याच्यापुढे कोण गेला ना तो डायरेक्ट मारायला लावतो. ते मालक तो ऋग्वेद विषय आहे ना, त्यालाच मारायला लावत नाही. आज देवपाडा मैदानामध्ये तुम्ही आले. आणि आज सहकारी सुद्धा तुमच्या सोबत आहेत. सर्व सहकारी सुद्धा बसलेले आहेत आणि नेहमी तुमच्या सोबत असतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय नाही, ते दर मैदानाला सोबत असतात. ते आहेत म्हणून आमचे बैल नीट आहेत. जर या शर्यत क्षेत्रामध्ये मित्रपरिवार असला तरच शर्यत क्षेत्र टिकू शकतोय. हा, मित्रपरिवार असला, मित्रपरिवाराशिवाय काहीच होऊ शकत नाही. बघा, सहकारी आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा, तुमची ओळख सांगा. माझं नाव केतन फराट. माझ्या मुलाच्या नावानेच बैल पळता हा. साई देवांश केतन फराट आणि गार्गी संदेश फराट यांच्या नावानेच बैल पळतंय. आज बादलनी करून दाखवलं. 100%. कारण कुठेतरी ट्रोल केला जात होता. आणि एक मैदान बाहेर गेला म्हणून काही कोणी हारत नाही. कारण संयम आणि शांततेचा खेळणे नक्कीच होतोय. ते तर आहेच. ते कोणाचं पण झालं, कोणाचं बैल आपण तर कमी कोणाला समजतच नाही. हार जीत तर आपल्याला आहेच. ह्या अड्ड्यात हार झाली तर पुढच्या अड्ड्यात आपल्याला गुलाल बादल 100% देतोच. त्याच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे. तर ही जोडी म्हणजे एक नंबरच आहे. ज्या वेळी त्याला झोपलेलं ही गाडी त्यावेळेला आम्हाला गुलाल दिलेलाच आहे. खूप चांगली अशी येवण जोडी पळते. हा. काय सांगाल, या शर्यत क्षेत्र काय शिकून जातोय? शरद क्षेत्र म्हणजे असं आहे, कोण कमी समजतो, कोण कोणाला जास्त म्हणजे म्हणजे चढाओढीमध्ये समजतं. पण आम्हाला एकच सांगण्याचं आहे, जो पण शर्यत खेळतोय ते फक्त मैत्रीपूर्ण शर्यत खेळा बस. त्यामध्ये वादविवाद काही झाला नाही पाहिजे. बस आम्हाला तेच सांगायचं आहे. जेव्हा एखादा पायरा तुम्हाला अडचणीमध्ये येते, पायरा होत नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल?
अडचणी येत नाही म्हणजे असं विषय आहे, जेव्हा आमचं बैल आता 2-3 वेळेला बाहेर गेला, तर त्यानंतर आम्हाला थोडंसं लोक हे केलं का बैल बाहेर जातो. पहिला आम्हाला कोणी देतच नव्हतं. आमची घरची बोलू आता जे होईल ते होईल. आमची घरचीच गाडी पळवायची असं आम्ही ठरवलं मग. बघा मित्रांनो, कुठेतरी थोडासा गालबोट लागला जातोय. कारण महादेवाचा नंदी आहे. प्रत्येक दिवशी तो काही ॲग्रेसिव्ह राहत नाही. कुठेतरी दुखापतीमुळे सुद्धा त्याला कुठेतरी काहीतरी होतंय. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता त्यांच्याबद्दल काय ज्याचं जसं बैल असतं त्यांच्या बैलाच्या हिशोबात बैल कामं करतात. कधी-कधी काय होतं जास्त पळवणारे पण बैल थोडंसं कमी होतो. ना होत असं नाही. पण समोरच्यानी पण असं समजायला पाहिजे का सगळं बैल आपलंच समजून बैल पैरं वगैरे दिलं पाहिजेत. अर्ध्यांचं असं असतं का आमचं बैल पळतंय म्हणून यांना बैल यांचं बाहेर जातं म्हणून देत नाही काही लोकं असं आहेत. पण आम्ही ते विचार करत नाही. आम्हाला ज्यांनी पण बैल मागितला आम्ही बैल आम्ही देऊन टाकले त्यांना. भले ते पळो नाही पळो, पण आम्ही बैल देतो आम्ही सर्वांना. आज सर्व मित्रमंडळी तुमच्या एवढी सोबत असते. काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते आमचे म्हणजे आम्ही मित्रमंडळी म्हणजे आमच्या भावासारखे सर्व भावच आहेत आमचे. बाहेरचं कोणच नाही, सर्व भावच आहेत आमचे. ते आम्हाला 100% त्यांची साथ आहे आम्हाला सर्वांची. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलं. काय सांगाल आज भैरवबद्दल? त्याला बरेच जण ट्रोल करत होते का बैल पळत नाही, बैल गुलालात नाही. पण त्याने आता सिद्ध करून दाखवलं का मी पळतोय ना, मी गुलालात आहे. कारण भैरव सुद्धा ॲग्रेसिव्ह एक खोंड आहे आणि 10-10 नंबरचा पक्षासारखाच ॲग्रेसिव्ह दिसतोय. काय सांगाल अजून? आता तो मालकाशिवाय दुसरं कोणाला हात पण लावून देत नाही. तुम्ही तर बघतायच. खूप छान सांगितलं आणि नियोजनाचे बादशाह सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांची सुद्धा ओळख दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव भूषण तानाजी बोराडे, राहणार परतपाडा आणि भैरव बैलाचे नियोजन मीच करतोय. मला विचारल्याशिवाय भैरव होत पण नाही. अजून काय सांगाल? कारण तुम्ही तर नियोजनाचे बादशाह आहेत. खूप चांगलं असं त्याचे नियोजन करत असता. वासरू घेताना तो घोड्यामध्ये 2 फेरे काढलेले होते त्याचे. आपण 31,000ला वासरू घेतलेलं आहे. कुठून घेतला? साजन ड्रायव्हर पिंपलोली. साजन ड्रायव्हर सुद्धा एक नामांकित ड्रायव्हर सुद्धा आहे आणि खूप चांगले असे ते जॉकी म्हणून एक उत्तम प्रसिद्ध जॉकी म्हणून सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडची जी वस्तू आहे ती ॲक्टिव्हच आहे. तसंच आज सोबत बादल सुद्धा पळाला कारण तो सुद्धा माणिक ड्रायव्हरकडूनच घेतलेला आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मालिक ड्रायव्हरनी देताना बादल एकदम दिलखुशने दिलेला आहे. ना बादल दोन्ही साईड पब्लिक पळतो. आज भैरव ॲग्रेसिव्हपणा दाखवतोय. काय सांगाल त्याच्याबद्दल? भैरव सध्या आमचा उजवीने पब्लिकने पळतो, डावीला आतून पळवतो आम्ही. एकच कंट्रोल. मोठ्या नियोजनामध्ये कधी दिसेल आम्हाला? सध्या लोक काय पैरा देत नाही मोठं, त्यांची गाडी आपण मारू. बघा मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी पायरा देत नाही पण त्यांची गाडी नक्कीच मारणार असे नियोजनाचे बादशाह त्यांनी सांगितलेले आहे आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि आज गुलाल प्राप्त झालं त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.